नमस्कार मंडळी, मी प्रशांत कुलकर्णी आपलं सर्वांचं या चॅनलवरती या पेजवरती स्वागत करतो। राशीप्रमाणे कुठले खडं आपल्यासाठी गुणकारी ठरू शकतात, कुठले स्टोन आपल्यासाठी गुणकारी ठरू शकतात हे आतापर्यंत आपण जाणून घेतले। आत्ताही आपण सातवा जो ग्रह आहे तो ग्रह म्हणजे शनी। शनी जो ग्रह आहे तो दोन राशींना रिप्रेझेंट करतो, एक मकर आणि दुसरी म्हणजे कुंभ। या दोन्ही राशींना रिप्रेझेंट करतो। दोन्ही राशींचं स्वामित्व या शनी ग्रहाकडे आपल्याला पाहायला मिळू शकतं। ज्यांचे सर्वात जास्त काम श्रमजीवी किडे असतील, कष्टाने असतील, कष्ट करण्याचे काम असतील, श्रमाने करणारे काम असतील, त्या कर्मांच्या लोकांना नीलम नावाचा जो खडा आहे तो खडा सर्वात जास्त गुणकारी ठरू शकतो। त्याचप्रमाणे या नीलम नावाचा जो खडा आहे तो मकर आणि कुंभ राशीसाठी सुद्धा सर्वात गुणकारी ठरू शकतो, जेणेकरून आपल्यातले जे गुणधर्म असतील, आपल्यातले जे विचार असतील ते लोकांसमोर लवकर रिप्रेझेंट करणं, लवकर लोकांना सांगणे किंवा लोकांना पटवून देण्यामध्ये या खड्यामध्ये नक्कीच आपल्याला फायदा मिळू शकतो। आपण पूर्वी व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले की कुठलाही खडा, कुठलाही स्टोन वापरताना संपूर्ण ज्योतिषीय सल्ला घेऊन मगच हा खडा वापरावा। जसे आपल्या महादशा असते त्या महादशेप्रमाणे आपल्याला खडे सांगितले जातात, त्याचप्रमाणे कुठल्याही राशीप्रमाणे खडे सांगितल्या जात नाहीत। परंतु राशीप्रमाणे खडे आपण या व्हिडिओमध्ये यासाठी पाहिलेत की कुठल्या राशीला कुठला खडा रिप्रेझेंट करता येतो तो आपण या व्हिडिओमधून पाहिले। नक्कीच कुठलाही व्हिडिओ किंवा कुठलाही स्टोन वापरताना आपण संपूर्ण ज्योतिषीय सल्ला घेऊन मगच तो खडा वापरावा, जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये, आपल्या गुणधर्मामध्ये नक्कीच वाढ होईल। नक्कीच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।